Science and Technology Part 1 Class 10th 5th Chapter Heat PowerPoint Presentation Video Part 1. In this chapter Heat, the concepts involved are latent heat, regulation, anomalous behavior of water, dew point and humidity, specific heat capacity. These are the concepts which are involved in this chapter. One by one we will see what are these concepts and what are their explanations. The heat and temperature, these are the two important concepts that we have to start. What is the difference between heat and temperature? And second one is what is heat transfer and how heat transfer takes place. पहिला प्रश्न आहे हीट आणि टेम्परेचर या दोन्हीमध्ये काय फरक आहे. हीट इज द एनर्जी कंटेंट प्रेझेंट इनसाइड एनी ऑब्जेक्ट. एखाद्या पदार्थात असणारं एकूण ऊर्जेचं प्रमाण that may be considered as heat, and the level of that heat content, the gradient of that heat content is known as temperature. एक सोपं उदाहरण देतो. माझ्या शरीरामध्ये भरपूर उष्णता आहे, पण माझ्या शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअस किंवा 36 अंश सेल्सिअस आहे. या उलट एखादी पेटती उदबत्ती जर आपण हातात घेतली तर त्या उदबत्तीचं पुढचं टोक त्याचं टेम्परेचर खूप जास्त असेल, बट द हीट कंटेंट इनसाइड दॅट स्टिक विल बी लेस. या दोन्हीवरनं तुमच्या एक लक्षात येईल हीट कशाला म्हणायचं. एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या पदार्थात असणारं ऊर्जेचं एकूण प्रमाण. while the level of that heat content inside the given object is called as temperature. आता ही जी हीट आहे ही हीट नेहमी हायर टेम्परेचर असणाऱ्या ऑब्जेक्ट कडनं लोअर टेम्परेचर असणाऱ्या ऑब्जेक्ट कडे ट्रान्सफर होते. इट डझंट रिक्वायर एनी हायर और लोअर क्वांटिटी ऑफ दॅट हीट. उष्णतेचं स्थानांतरण प्रामुख्याने कसं होतं. जास्त तापमानाच्या पदार्थाकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे. गरम वस्तू उष्णता गमावते आणि थंड वस्तू उष्णता गमावते. या ठिकाणी होणारा हीट ट्रान्सफर जो आहे साधारणतः 3 प्रकारचा असतो. द हीट ट्रान्सफर्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ सबस्टन्सेस इज बाय डिफरंट वे. इन सॉलिड्स जनरली द हीट ट्रान्सफर्ड इज विथ द हेल्प ऑफ कंडक्शन. स्थानांतरणाचा हा सर्वात पहिला प्रकार आहे. वहन प्रकारामध्ये एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ॲटम टू द सेकंड, फ्रॉम सेकंड टू द थर्ड, फ्रॉम थर्ड टू द फोर्थ, and the entire object is heated from one point to the another point. While in the liquids, the heat is transferred with the help of convection. द्रवामध्ये आणि काही वायुरूप पदार्थांमध्ये सुद्धा उष्णतेचं स्थानांतरण हे कन्व्हेक्शन प्रकाराने होतं. त्याला आपण मराठीमध्ये अभिसरण म्हणतो. उदाहरणार्थ पाणी तापवत असताना पाण्याचे खालचे रेणू गरम होतात, ते वर जातात, वरच्याना खाली पाठवतात. या पद्धतीने सातत्याने उष्णतेचं स्थानांतरण होतं. दॅट इज कन्व्हेक्शन. अँड द लास्ट पार्ट इज व्हॉट. रेडिएशन. याला प्रारण म्हणतात. तुम्ही एखाद्या शेकोटी समोर थांबलेले आहे समजा, तर तुम्हाला त्या शेकोटीची ऊब लागते. हिअर द हीट इज ट्रान्सफर्ड इन द मीडियम ऑफ एअर. या उलट सूर्यापासून आपल्यापर्यंत उष्णता येते, ती व्हॅक्यूम मधनं सुद्धा येते. It means the transfer of heat in air or in vacuum is also considered as a radiation. These are the 3 ways by which heat is transferred. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये सर्वात महत्त्वाचा भाग बघायचा आहे. What happens with the given substance when it is heated? पदार्थाला उष्णता दिल्यानंतर पदार्थाचं काय होतं. पदार्थाला उष्णता दिल्यानंतर 2च गोष्टी घडू शकतात. एक, पदार्थाला उष्णता दिल्याने पदार्थाचे अवस्थांतर घडू शकते. दॅट इज द चेंज इन स्टेट मे टेक्स प्लेस. और सेकंड, इफ चेंज इन स्टेट इज नॉट टेकिंग प्लेस, द टेम्परेचर ऑफ दैट गिवन सब्सटेंस मे इंक्रीज और डिक्रीज इफ द हीट इज taken out from that given substance.
पहिला जो एक्सपेरिमेंट तुमच्या पुस्तकामध्ये दिला, इट इज फॉर द एक्सप्लेनेशन ऑफ लॅटेंट हीट. याला मराठीमध्ये अप्रकट उष्मा असं म्हणतात. अप्रकट म्हणजे एखादा पदार्थ उष्णता घेतो पण ती उष्णता जाणवत नाही, टेम्परेचर वाढत नाही. अशा वेळेला त्या प्रकारच्या उष्णतेला आपण लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतो. टेक अ बीकर. इनसाइड दॅट बीकर add some ice cubes or pieces. Adjust a thermometer inside that beaker. Then keep it on a tripod stand and then fix a burner underneath of that jar and then heat it. When the flask is heated, you have to note down what is the reading of thermometer. Initially you will find that the thermometer is showing 0 degree Celsius temperature. पहिल्या मिनिटाला पण थर्मोमीटर 0 दाखवेल, दुसऱ्या मिनिटाला पण 0 दाखवेल, तिसऱ्या मिनिटाला पण 0 दाखवेल. What does it indicate? You are supplying the heat, but the temperature is not increasing. Then where the heat is going? The heat supplied by that burner is now used for converting the ice pieces into water. या बीकर मधले बर्फाचे तुकडे हळूहळू वितळायला लागतात. बर्नरच्या सहाय्याने उष्णता देणं चालूच आहे. थर्मामीटर 0 डिग्री सेल्सिअसला स्थिर आहे. ज्या क्षणी या संपूर्ण बर्फातील या सर्व तुकड्यांचं रूपांतरण पाण्यात होत नाही तोपर्यंत थर्मामीटरची रिडिंग 0च राहते. वन्स द एंटायर आइस इज मेल्टेड, देन नाउ द टेम्परेचर स्टार्ट्स इन्क्रीजिंग. It means the heat which was supplied by the burner is now used for conversion of solid into liquid. This is known as latent heat. याला आपण काय म्हणतो? अप्रकट उष्मा. बर्फाने उष्णता घेतली पण टेम्परेचर वाढलं नाही. मग या ठिकाणी दिलेल्या उष्णतेला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता काय होतं? टेम्परेचर स्टार्ट्स रायझिंग. 0 to 1, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, etc. The temperature increases up to 0. Once the temperature is now reaching up to 0, once again it is constant. It will remain constant till the entire water is converting into vapor. म्हणजे दोनदा तापमान स्थिर राहिलं. तुम्हाला या फिगरमध्ये त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. मागच्या एक्सपेरिमेंटचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघतो आहोत. The time is plotted on x-axis while the temperature is plotted on y-axis. Initially, when the time is increasing, the temperature was constant. But as the entire ice is converted into water, the temperature starts rising. कधीपर्यंत राईज होतं? 100 पर्यंत. Once the water starts boiling, once again the temperature remains constant. या ग्राफमध्ये तुमच्या लक्षात येईल दोनदा टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलंय. A to B या पोर्शन मध्ये आणि C to D या पोर्शन मध्ये. इथं नेमकं काय व्हायला लागलंय? आइस इज कन्वर्टिंग इनटू वॉटर, दॅट इज सॉलिड इज कन्वर्टिंग इनटू लिक्विड. द एनर्जी विच इज ऑब्टेन्ड फॉर कन्वर्टिंग दॅट सॉलिड इनटू लिक्विड इज कॉल्ड एज व्हॉट? द टेम्परेचर और द ग्रेडियंट विच इज नेसेसरी फॉर कन्वर्टिंग इट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड इज कॉल्ड एज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. इथे पहा, स्थायू पदार्थाचं द्रवात रूपांतरित होण्यासाठी उष्णता ग्रहण करण्यात आली, त्याला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. इथं द्रवाचं वायूत किंवा वाफेत किंवा त्याच्या बाष्पामध्ये रूपांतरित करण्यासाठी ऊर्जा वापरण्यात आली. इट इज कॉल्ड एज लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. देन व्हॉट इज द डेफिनेशन फॉर लॅटेंट हीट? वी विल सी. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert it into liquid phase is called as the specific latent heat of fusion. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाने स्थिर तापमानाला स्थायूतून द्रवात रूपांतरित होण्यासाठी जितकी उष्णता ग्रहण केलेली असते त्याला आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. म्हणजे हा स्थायूच्या द्रवणाचा अप्रकट उष्मा आहे. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of solid to convert it into liquid phase is called as specific latent heat of fusion. अशीच व्याख्या कुठे येईल? लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशनला. The amount of heat energy absorbed at constant temperature
by unit mass of liquid to convert it into gaseous phase is called as the specific latent heat of vaporization. म्हणजे पदार्थ द्रवातून बाष्पात तर त्याही वेळेला उष्णता ही ग्रहण केली जाते पण टेम्परेचर वाढत नाही. अशा वेळेला दॅट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. सम एक्झाम्पल्स ऑफ स्पेसिफिक हीट्स आर गिवन. तुमच्या पुस्तकात पाणी, तांबे, इथिल अल्कोहोल, सोने, चांदी, लेड यांच्या मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक हीट ऑफ वेपोरायझेशन दिलेले आहेत. एक दोन उदाहरण आपण बघू. पाण्याच्या बाबतीत बघा. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वॉटर इज 333 किलोजूल पर केजी किंवा 80 कॅलरी पर ग्रॅम. तर त्याची लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन किती आहे? 2256 किलोजूल पर केजी और 540 कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे 1 ग्रॅम पाण्याचे रूपांतरण आईसमधनं पाण्यात रूपांतरित करण्यासाठी 540 कॅलरी वेपोरायझेशनला लागते, तर 80 कॅलरी कशाला लागते? फ्युजनला लागते. दीज आर द amounts of energies which are called as latent heat of fusion or vaporization. Similarly, another examples of another substances are given. These are the examples of latent heat. Now another concept is regelation. याला आपण मराठीमध्ये पुनर्घट्टन असं म्हणतो. पुनर्घट्टनाची प्रक्रिया नेमकी काय आहे? तुम्ही बऱ्याच जणांनी बर्फगोळा खाल्लेला असेल. बर्फगोळा खाण्याची आवड बऱ्याच लहान मुलांना असते. त्यासाठी आपण एखाद्या बर्फगोळा तयार करणाऱ्या गाडेवाल्याकडे जातो. तो आपल्याला बर्फगोळा तयार करून देताना काय करतो नेमकं? तो पहिल्यांदा त्याच्या यंत्राच्या साहाय्याने बर्फ खिसून काढतो, त्याचा बारीक चूर करतो, तो हातात घेतो, त्यानंतर त्याला दाबतो आणि त्याचा एक छान गोळा बनवतो. तो गोळा एका स्टिकवर लावतो चांगला गच्च आणि मग त्याच्यावर छान रंगीबेरंगीत द्राव टाकून आपल्याला तो छान गोळा खायला देतो. इथे तुमच्या लक्षात आलं असेल, बारीक बारीक बर्फांच्या तुकड्यांपासून पुन्हा एकदा बर्फाचा एकसंध गोळा तयार होतो. इट इज कॉल्ड ॲज रिगेलेशन. पुनर्घट्टन ही प्रक्रिया बर्फाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. व्हाय दिस हॅपन्स? बर्फाच्याच बाबतीत पुनर्घट्टन प्रक्रिया का दिसते? कारण बर्फाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. वेन प्रेशर इज अप्लाइड द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस डिक्रीजेस. खरं तर कुठल्याही स्थायू पदार्थावर प्रेशर अप्लाय केल्यानंतर त्याचं मेल्टिंग पॉइंट वाढला पाहिजे, पण आईसच्या बाबतीत तसं होत नाही. वेन द प्रेशर इज अप्लाइड द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस डिक्रीजेस. दिस हेल्प्स इन द रिगेलेशन. आता आपण हा एक्सपेरिमेंट बघूया. सी हियर, an ice slab is kept on a wooden table. On this ice slab, a wire is held and two ends of the wire are connected with two loaded weights. Because of applying these weights on two ends of the wire, a pressure is applied on this portion of the wire, that is on the ice. या भागातली जी वायर आहे ही वायर आता बर्फावर दाब प्रयुक्त करते. बर्फावर दाब प्रयुक्त केल्यामुळे काय होतं? इथला मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होतो. किती होतो? 0 व्हायच्या ऐवजी -1 होतो, -2 होतो. आणि तरीही त्याचं टेम्परेचर किती राहतं? इट इज नाव -1, -2. ॲज मेल्टिंग पॉइंट ऑफ दिस आईस इज डिक्रीजिंग, वॉटर इज क्रिएटेड हिअर. म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतरण झालं. त्या पाण्याची तार बुडते. तार बुडाल्यानंतर आता वरच्या बाजूला पुन्हा पाणी शिल्लक राहतं. वरचं पाणी आता मात्र कमी तापमानाला घट्ट होतं, कारण आता प्रेशर कमी झालेलं. ॲज द प्रेशर इज रिलीज्ड, वन्स अगेन द वॉटर इज कन्वर्टिंग इन टू आईस. दिस थिंग हॅपन्स बिकॉज ऑफ वॉट? रिगेलेशन इन द आईस. असं करत करत ही तार पुन्हा पूर्ण खाली जाते. ही तार पूर्णपणे खाली जाते. या संपूर्ण आईसच्या स्लॅबमधून ही तार खाली निघते, पण तरी सुद्धा हा आईस जसा तसा राहतो. दिस इज कॉल्ड ॲज रिगेलेशन. सो इन रिगेलेशन यू विल फाइंड दॅट ॲज द प्रेशर इज इन्क्रीजिंग, द मेल्टिंग पॉइंट ऑफ द आईस इज डिक्रीजिंग, and as the pressure is increasing, as the melting point is decreasing, the water is created in the upper layer, the wire is going down and down,
and then in that case the wire will now be penetrating through the ice. बर्फाचे दोन तुकडे न होता बर्फ एक संघ जसा तसा राहतो आणि तार जशा तशी खाली निघून जाते. इट इज कॉल्ड द रेग्युलेशन. दिस इज द एक्सप्लेनेशन फॉर द रेग्युलेशन. इट इज ऑब्झर्व्ड दॅट द वायर इज ग्रॅज्युअली पेनिट्रेट्स द ice slab. After some time the wire comes out of the lower surface of the ice slab. However, the ice slab does not break. The phenomenon in which the ice converts to liquid due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called as regulation. हे कशामुळे होतं? The melting point of ice becomes lower than 0 degree Celsius due to pressure. And that's why regulation is the concept which is observed in the case of ice. असं आईसलाच का मिळालेलं आहे? त्यासाठी आपल्याला पुढची कन्सेप्ट शिकावी लागेल. दॅट इज अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. याला पाण्याचे असंगताचरण म्हणतात. असंगताचरण ही काय भानगड आहे? त्यासाठी पहिल्यांदा संगताचरण म्हणजे काय आपल्याला शिकावं लागेल. संगताचरण कशाला म्हणतो आपण? द बिहेवियर विच इज नॉर्मल, विच इज नॅचरल. आपण जर एखाद्या व्यक्तीला एक केळी खायला दिली तर ती व्यक्ती काय करेल? केळीची सालपट सोलून काढेल, सालपट टाकून देईल आणि मधली केळी खाईल. आपण काय म्हणतो? इट इज नॉर्मल. आपल्याला काही वेगळं वाटेल का? वाटणार नाही. पण समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एक केळी खायला दिली, त्यानं केळीची सालपट सोलली, मधली केळी फेकून दिली आणि सालपट खाऊ लागला, तर तुम्ही काय म्हणाल? अरे देअर इज समथिंग ॲबनॉर्मल. असंगत आहे. त्याच्या एकूण वागणुकीचं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर नॉर्मल बिहेवियर नाही. असं विचित्र बिहेवियर पाणी सुद्धा दाखवतं. म्हणजे काय दाखवतं नेमकं? पहिल्यांदा आपण एक नॉर्मल बिहेवियर काय बघू. वेन द सॉलिड इज हिटेड, एक्सपान्शन टेक्स प्लेस. वेन द लिक्विड इज हिटेड, एक्सपान्शन विल टेक प्लेस. याच्या उलट वेन द गॅसेस आर कूलिंग डाऊन, contraction takes place and they convert into liquid. When the liquids are cooled, they are contracted and they are converting into solid. हे नॉर्मल बिहेवियर आहे. स्थायू पदार्थाला उष्णता दिल्याने त्याचे प्रसरण होते, ते द्रवात जातात. द्रवाला उष्णता दिल्यानंतर त्यांचे प्रसरण होते, ते वायूत जातात. हे नॉर्मल बिहेवियर. 4°C तापमानापर्यंत पाणी सुद्धा असंच वागतं, काही फरक होत नाही. म्हणजे 100चं 90, 90चं 80, 80चं 10 असं तुम्ही पाण्याचं तापमान कमी करत गेला तर इट विल कॉन्ट्रॅक्ट अप टू 4. किंवा 4च्या पुढे पाण्याचं तापमान वाढवत गेलात 4 to 5, 5 to 10, 10 to 20, 30, 100, इट विल एक्सपांड. बट द वॉटर बिलो 4°C इज एक्सेप्शनल फॉर दिस केस. 4°C तापमानाच्या खालचं पाणी मात्र या नियमाला अपवाद आहे. तुम्ही 4°C खाली जर पाण्याचं तापमान नेऊ लागलात तर इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग इट एक्सपांड. सी व्हॉट इज द अनॉमलस बिहेवियर. वॉटर हाउएवर शोज अ स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. इफ you heat water from 0°C up to 4°, it contracts instead of expanding. 0 पासून 4 पर्यंत तापमान नेताना ते कॉन्ट्रॅक्ट होतं, एक्सपांड होण्याच्या ऐवजी. At 4°C, its volume is minimum due to contraction. If the water is heated further, it expands and its volume increases. The behavior of water between the temperature from 0 to 4 is called as anomalous behavior. 0 ते 4 तापमानाच्या दरम्यानचं पाणी जे वर्तन दाखवतं त्याला आपण anomalous behavior म्हणतो. 0 ते 4 तापमान वाढवत असताना पाण्याचं प्रसरण होण्याच्या ऐवजी आकुंचन होतं, तर 4 ते 0 आकुंचन होण्याच्या ऐवजी प्रसरण होतं. याला आपण काय म्हणतो? anomalous behavior of water. The anomalous behavior of water can be studied using the Hope's apparatus. This Hope's apparatus is looking like this. या Hope's apparatus मध्ये प्रामुख्याने आपल्याला anomalous behavior शिकायला मिळतं. हे काय नेमकं? Hope's apparatus म्हणजे एक उभट नळकांड आहे. या उभट नळकांड्यामध्ये वरच्या बाजूपर्यंत पाणी भरून ठेवलेलं आहे. या नळकांड्याला वरच्या बाजूला एक थर्मामीटर फिक्स आहे, खालच्या बाजूला एक थर्मामीटर फिक्स. अँड द अप्पर लेअर और अप्पर पोर्शन ऑफ दिस सिलेंडर इज नाउ कवर्ड बाय अनदर आउटर जॅकेट.
दिस आउटर जॅकेट इज कंटेनिंग फ्रीजिंग मिक्सचर. व्हॉट इज दिस फ्रीजिंग मिक्सचर? याला गोठण मिश्रण म्हणतात. दिस फ्रीजिंग मिक्सचर इज कंटेनिंग आईस अँड साल्ट. When salt is added in ice, its melting point decreases or it is giving a cooling temperature. It is giving a freezing mixture. हे गोठण मिश्रण आहे. हे गोठण मिश्रण अवतीभोवतीचं तापमान खूप कमी करू शकतं. Then a beaker is adjusted for this another water which is decanted from this freezing mixture. आता बघा, सुरुवातीला या भांड्यामध्ये पाणी आहे. Suppose it was at 10 degrees Celsius. And a freezing mixture was kept in the outer jacket. What will happen? Initially, thermometer T2 will show 10 degrees Celsius temperature. The water will come down. Then this thermometer will show 10 degrees Celsius. The water which is at the bottom, it will go in the upper layer because of convection. मग वरचं तापमान 9 होईल, थोड्या वेळाने खालचं तापमान 9 होईल. मग वरचं तापमान 8 होईल, थोड्या वेळाने खालचं तापमान 8 होईल. मग वरचं तापमान 6 होईल, थोड्या वेळाने खालचं तापमान 6 होईल. इट इज बिकॉज ऑफ कन्व्हेक्शन. असं करत करत व्हॉट विल हॅपन? द अप्पर थर्मामीटर विल शो 4 डिग्री सेल्सिअस अँड लोअर थर्मामीटर विल ऑल्सो शो 4 डिग्री. आता वरच्याचं 4 डिग्री झालं की वरचं पाणी वरच राहतं. नाव इट विल नॉट कम डाऊन. सुरुवातीला खाली काय येत होतं? द डेन्सिटी ऑफ दॅट वॉटर वॉज हाय. आता मात्र काय होईल? Below 4 degrees Celsius, the water instead of contracting, it will expand. Its volume increases, its density decrease. So decreased density water will remain at the upper layer. वरचं पाणी वरच राहील. त्याच्यामुळे आता वरच्या पाण्याचं तापमान 4, 3, 2, 1, 0 होईल. म्हणजे हे थर्मामीटर 0 दाखवेल. त्या परिस्थितीत खालचं थर्मामीटर मात्र कितीला स्थिर राहील? 4 डिग्री सेल्सिअस. It is constant at 4 degrees Celsius because the water which is at the lower position has higher density. It will not go in the upper layer. This is because of the anomalous behavior of water. This anomalous behavior of water can be explained by Hope's apparatus. तुम्हाला हे ग्राफिकली पण दाखवता येतं. आलेखाच्या सहाय्याने पण हे दाखवता येतं. The graph is plotted between the volume and the temperature of water. The temperature is plotted on x-axis while the volume is plotted on y-axis. तुम्ही पहा या ग्राफमध्ये पाण्याचं सर्वात मिनिमम व्हॉल्यूम कितीला आहे? 4 ला आहे. 1 लिटर पाण्याचं व्हॉल्यूम 1000 सीसी. 4च्या वर तापमान वाढत नेलात, व्हॉल्यूम विल इन्क्रीज. 4च्या खाली तापमान कमी करत नेलात, व्हॉल्यूम विल अगेन इन्क्रीज. द मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ वॉटर इज ॲट 4 डिग्री सेल्सिअस बिकॉज इट हॅज मिनिमम व्हॉल्यूम. दिस ग्राफ विल ऑल्सो एक्सप्लेन द anomalous behavior of water. Graphically also you can explain this. So the thermometer readings on the graph will show such type of nature. T2 thermometer continuously decrease दाखवेल. T1 thermometer it will remain constant at 4. म्हणजे इथे स्थिरावल्यासारखं दिसेल तुम्हाला T1. These are the graphical representation of 2 thermometers. Such type of nature is called as anomalous behavior of water. When the temperature of water starts decreasing below 4 degrees Celsius, its volume increases and density decreases. हे महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं वरचं पाणी वरच राहतं, खालचं पाणी खालीच राहतं. And then such type of anomalous behavior is shown. It can be explained with the figures also, that is regulation and anomalous behavior with the help of Hope's apparatus. पाण्याला हे जे असंगत आचरण मिळालेलं आहे ही निसर्गाने दिलेली एक देण आहे किंवा वरदान. इट इज कॉल्ड एज वर्शिप ऑफ नेचर. का वर्शिप आहे? इन कोल्ड रिजन ॲक्वेटिक ॲनिमल्स मे फ्लोट इन वॉटर. आता बघा, खूप शीत प्रदेशामध्ये, अति थंड प्रदेशामध्ये तुमच्या असं लक्षात येईल, अति थंड प्रदेशामध्ये तापमान हळूहळू कमी होत जाताना पाण्याचं तापमान 10 होईल, 9 होईल, 8 होईल, असं करत करत 4 होईल. 4 तापमान झाल्यानंतर वरचं पाणी वरच राहील. वरच्या पाण्याचं तापमान 4 होईल, 3 होईल, 2 होईल, 1 होईल. इट विल डिक्रीज अप टू व्हॉट? -10, -12, -20. A ice will be floating on the surface of this water, but below that ice, the water which is remaining will be at 4 degrees Celsius. म्हणजे
आता या थंड प्रदेशामध्ये हे पाणी तुलनेनं उबदार पाणी आहे. इट इज 4 डिग्री सेल्सियस अँड इन दिस 4 डिग्री सेल्सियस वॉटर द aquatic animals will live peacefully. They will get nutrition, they will get oxygen. All living organisms will live peacefully inside this water, though the temperature is decreasing below 10 degree, minus 10 degree, minus 20 degree, minus 50 degree, etc. अत्यंत शीत प्रदेशामध्ये या ठिकाणी बर्फाच्या खालच्या बाजूला तुम्हाला असे जिवंत प्राणी सापडतील. हे केवळ पाण्याला असंगताचरण आहे. म्हणून पाण्याला जर असंगताचरण नसतं तर काय झालं असतं, वरून पाणी बर्फ होत 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 सरळ खाली गेला असता आणि हा संपूर्ण भाग बर्फाने ब्लॉक झाला असता आणि या बर्फात हे सगळे सजीव अडकून मेले असते. बट दिस इज नॉट द केस. ॲज यू आर सीइंग दॅट दिस इज नॉट द केस अँड दॅट्स वाय दिस टाईप ऑफ nature is shown, which is called as anomalous behavior of water. So as anomalous behavior of water is there, then that anomalous behavior can be shown by the Hobbes apparatus. So anomalous behavior is the worship. म्हणजे साधारणतः पाण्याला असंगत आचरण जे मिळालेलं आहे ते एक वरदान आहे. पाण्याचं हे असंगत आचरण मानवाला काही नुकसान पण करतं. इन कोल्ड रिजन लँडस्लाइडिंग टेक्स प्लेस. अत्यंत शीत भागामध्ये पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडकांना भेगा पडल्यानंतर त्यामध्ये पाणी शिजतं. ते पाणी बर्फ झाला की एक्सपांड होतं आणि मग लँडस्लाइडिंग होते, म्हणजे पर्वतमय भागामध्ये दरडी कोसळतात. नंबर 2, इन कोल्ड रिजन द वॉटर पाईपलाईन्स मे बी ब्लॉक्ड, दे मे बी क्रॅक्ड ड्यू टू द एक्सपान्शन ऑफ वॉटर इन टू द आईस. म्हणजे माणसाला त्याच्यापासून काही प्रमाणामध्ये दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. बट स्टील इट इज वर्शिप विच इज गिवन बाय द नेचर टू द वॉटर. दिस इज ऑल अबाउट द anomalous behavior of water and the regulation. Thank you.